नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच नवीन विषय घेऊन आज आपण इथं हजर झालेलो आहोत. विषय असा आहे की आपण दररोज धावपळ करतोय. प्रचंड मोठी धावपळ आहे. प्रत्येकाला त्याचं काम आहे, तो काम करतोय, दिवसभर काम करतोय, संध्याकाळी झोपतोय, सकाळी उठतोय, पुन्हा दिवसभर कामाला जातोय. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की आपण ही जी प्रचंड धावपळ करतो आहोत, हे जे काम करतो आहोत, याचा कधी आपण विचार केलाय का की हे कशासाठी काम करतोय आपण? पोटासाठी तर सगळेच करतात हो, पण पोटासाठी करत असताना आपण किती काम करतो, हे काम कुठपर्यंत करायचं आहे, या कामाला काही टाइम लिमिट आहे का, याचा कधीच कुणी विचार करत नाही. आपली फक्त घाई चाललेली असते. सकाळी पटकन उठायचं आणि कामाला जायचं, संध्याकाळी यायचं, झोपायचं, बस. याच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये फारसे बदल मोठ्या प्रमाणात आपल्याला घडताना दिसत नाहीत. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काम किती दिवस करायचंय आणि हे काम करत असताना तुम्हाला तुमचं भविष्य सुखकर बनवण्यासाठी तुम्ही काही प्लान केलेले आहेत का, याचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा सल्ला मी तुम्हाला देतोय. हे बघा, काम प्रत्येक जण करतोय, कामाची गरज प्रत्येकाला आहे, कारण पैसा प्रत्येकाला लागणार आहे. पैशाशिवाय प्रपंच चालणार नाही, हे त्रिवार सत्य आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. पण तुमच्या शरीराला कधीपर्यंत काम जमणार आहे आणि ते काम ज्या वेळेला क्षमता कमी होईल आणि तुम्हाला ते काम जमेन असं होईल किंवा काम करण्यासाठीची जी ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात तुमच्याजवळ राहणार नाही, त्यावेळेला या गोष्टीचा जो मी आत्ता सांगतोय त्यावेळेला विचार करून काही फायदा होणार नाही. आज तुमचं भलेही वय 25 असेल, 30 असेल, 35 असेल, 40 असेल, 50 असेल, तर तुमचं हे जे वय आहे, या वयामध्ये आत्ताच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही हे ठरवायला हवं, कारण ज्याला नोकरी आहे तो वयाच्या 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी, 62व्या वर्षी रिटायर होणार आहे. अर्थात त्यानं सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की रिटायर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आपलं जे आयुष्य आहे हे सुखासमाधानामध्ये कसं व्यतीत करता येईल. कारण आज तुम्ही भलेही धडधाकट आहात, ऊर्जावान आहात, पण ज्या वेळेला तुम्हाला काम करायची क्षमता नसेल किंवा या काम करण्याच्या गोष्टीमध्ये जेव्हा बदल घडायला लागतील त्यावेळेला तुम्ही काय कराल? मित्रांनो, आयुष्य एकदाच मिळणार आहे आणि ह्या आयुष्यामध्ये आयुष्यभर आपल्याला काय करायचं आहे हे आधीच आपल्याला माहीत असलेलं अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही भविष्याचं नियोजन करू शकाल. फक्त दररोज सकाळी उठायचं, काम करायचं, झोपायचं, एवढंच काम करू नका. तर तुम्ही समजा एक 5 वर्षांनी आपल्याला काय करायचं आहे, 10 वर्षांनी काय करायचं आहे, 20 वर्षांनी काय करायचं आहे, ह्या गोष्टी ठरवा. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी ठरवू शकलात तर निश्चितपणे तुमचं जे आयुष्य आहे ते अत्यंत सुखासमाधानात जाणार. जर तुम्ही आत्ता या गोष्टी ठरवल्या नाहीत आणि ऐन वेळेला जर तुम्ही म्हणाल की आता मी ठरवतो, आता काय मी निवांतच आहे, तर त्यावेळेला ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत. ज्यांची गणित चुकलेली आहेत, हवं तर त्यांना विचारा, तेही सांगतील तुम्हाला की हे त्यावेळेला पॉसिबल होत नाही. त्यामुळं आता सध्या तुमच्या हातामध्ये वेळ आहे, तो वेळ तुम्ही वापरा आणि तुमचं भविष्याचं नियोजन व्यवस्थितपणे ठरवा आणि
त्या दृष्टिकोनातून तुमची दररोजची दिनचर्या आखा. उदाहरणार्थ आता तुम्हाला 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी ठराविक रक्कम जमा करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला दररोज बचत करावी लागेल. तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, तर त्याच्यासाठी खाण्यापिण्याच्या, व्यायामाच्या ह्या काही सवयी तुम्हाला अंगीकाराव्या लागतील. जे की माणूस आळस करतो, काय करायचंय, मी एकदम धडधाकट आहे, मला काय होतंय असं म्हणून शांत बस. तुमच्या शरीराला कुठल्या जीवनसत्वाची गरज आहे का, प्रोटीन्स कमी पडतायत का, शरीरात काही आजार आहे का, हे तुम्ही स्वतः बघितलं पाहिजे. आणि शक्यतो या जर काही आजार असतील तर त्याच्यावरती आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी पद्धतीने उपचारही केले पाहिजेत आणि तुम्ही तंदुरुस्त राहिलं पाहिजे. फक्त तंदुरुस्त दिसणं म्हणजे तंदुरुस्ती नव्हे, तर तुमचं पूर्ण शरीर सुदृढ राहणं, निरोगी राहणं, तुमचं दररोजचं जेवण तुम्हाला व्यवस्थित पचन होणं आणि तुमच्या डोक्याला दररोज मनशांती लाभणं, तुम्हाला चांगल्या प्रकारची गाढ झोप येणं, या गोष्टी तुमचं आरोग्य चांगलं असल्याचं दर्शवतात. केवळ झकपक पेहराव किंवा खूप सगळे पैसे, खूप मोठी प्रॉपर्टी असणं म्हणजेच तुम्ही अत्यंत चांगलं व्यवस्थित जीवन जगताय असं नाही. तर ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे एक सुदृढ व्यक्तिमत्व बनाल, एक आनंदी व्यक्तिमत्व बनाल, तेव्हा तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं एक झळाळी निर्माण होईल. एक चांगल्या प्रकारचं आयुष्य तुम्हाला लाभलंय असं आपल्याला गृहीत धरता येईल. तर ह्या गोष्टीवरती निश्चितपणे तुम्ही विचार करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण याच्यामध्ये किंवा आपल्या सगळ्याच व्हिडिओमध्ये आपण चांगलीच माहिती देत असतो.